जळगाव शहरातील नवीन कानडदा रोड येथे आज सकाळी भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांनी आंदोलन छेडल्यानंतर काही वेळात घटनास्थळी तत्काळ शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी भेट देऊन हे आंदोलन तूर्त स्थगित केलं आहे। तर आमदारांनी थेट अधिकाऱ्यांना फोन करून सूचना देखील दिल्या असल्याचे समजते। पहा काय म्हणाले आमदार राजूमामा भोळे। तर तिथे रस्त्याच्या ठेकेदाराने म्हणजे असं दिसलेलं की डायरेक्ट म्हणता कमी 2-3 जण ॲक्सिडेंट झालेत। आता काल बी एक मुलगा मेला, एक मागच्या वेळेला 2 पाय फ्रॅक्चर झाले, 2 जण आणि इतका रस्ता आहे ना, मी तुम्हाला शूटिंग टाकतो म्हणजे मूर्ख माणूस आहे ना, खेड्यातला माणूस बी असा रस्ता बनवणार नाही। 4 इंच काय कोणी त्याला नोटीस नाही, काही नाही, त्याची इतकी हिंमत वाढून जाताना लोक मरताय, काहीच होत नाही असं रस्ते झाले। तुम्ही त्याला तर दुपारी सांगा, त्याला तो उद्या परवा सांगतो काही होणार नाही। कारण काय होईल, आता लोक गेले घरी, के लोक तुमचे अधिकारी विसरून जातात, तुम्ही सर्व विसरून जाता परत। मग आम्ही लोकप्रतिनिधी सफर होतो याच्यामध्ये, जसं काय आमचा दोष आहे म्हणजे अधिकारी सर्व जबाबदारी अधिकारीची उभी राहून करून घ्यायची, ठेकेदाराची जबाबदारी मॅडम। त्याला सांगा तुम्ही मशिनरी लगेच 2 तासात काम सुरू झालं पाहिजे ते, त्याच्याशिवाय लोक जाणार नाही। भले तर आम्ही बाजूला बसवतो पण ते मशिनरी लोक जाणार, जायचं नाही म्हणता येईल। एक काम करा, आ गया नागरिकांनी रस्ता रोको इथे केलेला आहे। त्यांचा भावना खरंच तीव्र भावना आहे त्यांच्या, कारण 4-5 जण ॲक्सिडेंट झाले, त्याच्यात 2 नागरिक मृत्युमुखी झालेले, 1-2 जणांचे पाय फ्रॅक्चर झालेले आणि आता हे नागरिक एक मुलगा पडलेला, आता आमच्या डोळ्यासमोरच एक मुलगा पडला परत। आणि मला वाटतं नक्कीच खरं अधिकाऱ्यांची जबाबदारी असते की कोणत्याही शासनाने त्या अधिकाऱ्यांनी उभं राहून काम केलं पाहिजे। ज्या कॉन्ट्रॅक्टरचे ते 5 का 10 वर्ष मेंटेनन्स आहे याचं ऑडिट झालं पाहिजे। आणि मला वाटतं अशा पद्धतीने जर लोक एकीकडे लोक मरताय आणि एकीकडे लोक आंदोलन करताय आणि इथे अधिकारी आणि ठेकेदार दुर्लक्ष करतोय, ही काही गोष्ट बरोबर नाही। आता आम्ही कलेक्टरलाही बोललेलो आहे, सर्व नागरिक दीपकभाई गुप्ता आमचे नगरसेवक विजय बादल सर्व त्या कलेक्टर साहेबांशी बोललो। आम्ही त्यांना विनंती केली की सोमवारीची मीटिंग लावा, याचं ऑडिट करा आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे की भविष्यात अशा घटना घडू नये। आणि कोणी का असे ना, आम्ही परत सांगतो की कोणीही ठेकेदार असो, कोणताही निधी असो, कोणाच्या आमदाराचा असो, खासदारा असो का पालकमंत्र्याचा असो का मंत्र्यांचा असो, त्याचं ऑडिट झालं पाहिजे, चांगले क्वालिटीचे रस्ते झाले पाहिजे। मला वाटतं याची काळजी प्रशासन आणि शासनाने घेण्याची जबाबदारी। त्याच्यामुळे ऑडिट होणं आणि चांगल्या जोपर्यंत ऑडिट होत नाही तोपर्यंत त्याचं पेमेंट देऊ नये, अशा पद्धतीने मला वाटतं प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। ठिकाणी बसलेलो आहे, मित्रांनो, ग्रामीण भागात येणारे अतिशय गरीब लोक, कामगार लोक या रस्त्याने खालीवर झालेला आहे।